मगाशी खाली टप जो घेऊन आलो ना वरती तो ह्याच्यापेक्षा लहान होता आणि हा किती मोठा आहे बघा बघा. आणि ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तर ह्याला 7-8 किलो वजन आहे. म्हणून तर आम्ही ट्रेकिंग झपझप करतो. कारण आपले बघा कसं आहे हे बघा असं वर चढायचं आहे आणि वरून पण येताना हा जो मोठाला टप दिसतोय हा भरून घेऊन यायचा आहे. आणि आपण ट्रेकला जातो तेव्हा किती आपण काय काय घालतो ट्रेकिंग शूज बूट. आता बघा पायात काय आहे माझ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. 2 दिवस आमच्या इकडे एवढा प्रॉब्लेम होता पेट्रोलचा ना की हालत खराब झाली लोकांची. कुठेच पेट्रोल नव्हतं. पूर्ण कुडाळ तालुक्यात मालवण तालुक्यात कुठेच पेट्रोल नाही. अचानक भयानक काय माहीत नाही की स्टॉक संपला की म्हणजे आपल्या ते गाड्याच नाही आल्या पेट्रोलच्या. पण हालत खराब. सगळं एका पेट्रोल पंपावर डिझेल नाही किंवा पेट्रोल नाही. तर मित्रांनो हे आहे आपलं घर आणि ही आहे आपली बाईक. आज सोमवार असल्यामुळे आपल्या इकडे जे वॉश सेंटर जे होते ना ते सगळे बंद आहेत. कारण आमच्या इकडे गावी ना सोमवारची लाईट जाते. त्यामुळे आता लाईट बंद गेल्यामुळे सगळं बंद आहे. त्यामुळे मी खाली जाऊन आलो आमच्या बाजारपेठेमध्ये सगळं घेतलं. कारण आजचा आपला परतीचा दिवस आहे. इथून आज म्हणजे मुंबईला नाही आहे, इथून आज मी जाणार कणकवलीला. आपल्या सासू सासऱ्यांकडे 1 रात्र तिकडे राहणार आहे आणि उद्या सकाळी बॅक टू डोंबिवली. त्यामुळे बघितलं तर गाडी खूप माखलेली आहे. चेन लूप करायच्या अगोदर म्हटलं थोडंसं तिला पाणी मारून घेऊ. तर आता पाणी मला इथेच थोडंसं मारावं लागेल आहे बघा. थोडीशी खराब दिसते कारण काय मला ती थोडी मेंटेन ठेवायची आहे लडाखला जाऊन येईपर्यंत. बघू. तर आता सध्या मी आपलं इथे एक पाईप आहे आपला बघा हवाला तिथे नळाला लावतो तिकडे आणि जरा तिला वॉश करून थोडीशी चेनवर जरी पाणी मारलं तरी बाकी मस्त होईल. बाकी धमाल आली. 3-4 दिवस जरा मजा केली. सुट्ट्या संपल्या. 2 दिवस सुट्टी टाकलेली सोमवार मंगळवार. बुधवारी काही करून जॉईन व्हायचं आहे. त्यामुळे आता गाडी वॉश करून सॅडल बॅग वगैरे बांधून ठेवतो म्हणजे कसं निघायला मोकळे आहेत. 3:30-4ला निघणार. इथून काय 1 तासात मला वाटतं मी पोचून जाईन कणकवलीला. बाकी वातावरण छान आहे मस्त आहे. गरमी आहे दुपारी पण संध्याकाळी रात्री थंडावा असतो. अरे केळीचा घड बघा बघा. हां वरती हय असं हय वरती हयत लावते. आपल्याकडे वानर संख्या भरपूर झालेली आहे. त्यामुळे बघा टोंबाम लावायचा आता जरा. मला हा टोंबाम लावायला लई भीती वाटते. म्हणून मी आता काय करणार आहे इथे थोडीशी ह्याला इथे थोडंसं बघा इथे असं लावणार आहे आग आणि इथे हे करणार पेटवणार. अगरबत्ती लावायची मला हिंमत नाही याच्यावर. पेटला पेटतोय. जायच्या अगोदर एकदा म्हटलं आता मी घेऊन येऊ डोंगरातून जाऊन. त्यावेळी मी जास्त गेलोच नाही कारण बाहेरची जी कामं होती ती केली. म्हटलं जायच्या अगोदर टाईम आहे अजून जेवून निघणार आहे. आता वाजले 11. आता अजून एकदा खाली जायचं आहे. लाडूची ऑर्डर दिली ती घेऊन यायची. पहिला ही जी वाट होती ना अशीच होती पण आम्ही तेव्हा एकदम सरसर करून चढायचो. पण तेव्हा काय सवय होती. आता सवय मोडली पण अजून आहे अशी एवढी पण सवय मोडली नाही. मी आल्यानंतर मी 1-2 वेळा आरामात येतो चढतो झपाझप. म्हणून तर आम्ही ट्रेकिंग झपझप करतो. कारण आपले बघा कसं आहे हे बघा असं वर चढायचं आहे आणि वरून पण येताना हा जो मोठाला टप दिसतोय हा भरून घेऊन यायचा आहे. आणि आपण ट्रेकला जातो तेव्हा किती आपण काय काय घालतो ट्रेकिंग शूज बूट. आता बघा पायात काय आहे माझ्या. सवय आहे. ऐक आता ते खाली गेलेलो लाडू जी ऑर्डर दिली आहे ना पण ते लाडू काय अजून त्या बनवले नाही आहेत. ते बोलले 12:30 वाजता आहे. हा बघा
आमचे काकाशी तिकडे वरती चढले बघा. आता हे बघा त्या जोरदार रतांबे पाडणं चालू आहेत. हां दुपारचे वाजले आहेत, सकाळचे 11 वाजून 14 मिनटं झाले. आणि आपल्या इकडे असे झाडं जास्त असल्यामुळे सावली असं आहे. आणि हे वजन घेऊन अशा वाटेने उतरायचं आहे बघा खाली. वाट बघा किती डेंजर आहे ही बघा, अशा वाटेत. हाय ग बाबा बघा वाट बघा किती डेंजर आहे. आणि पायात चप्पल बघा. असं मी तेव्हा शाळेत कॉलेजमध्ये असताना सेम एवढा मोठा टप आणि अशी पायात चप्पल घेऊन चालायचो. माकडं बघा किती आहेत. आता नाही बस झाले, एकदाच जाऊ आहे आता. हा कोणाला आणलं? बाबांना. मी पिते. हाडं किती आलं? बाबांका दिलं, ज्यूस दिलं. हो. एका जाग्यावर बसतोय बस, खुर्ची रुपडी करतो. आता नाही बस झाले, एकदाच जाऊ आहे आता. हा कोणाला आणलं? बाबांना. मी पिते. हाडं किती आलं? बाबांका दिलं, ज्यूस दिलं. हो. एका जाग्यावर बसतोय बस, खुर्ची रुपडी करतो. चला चल. खाई गेलो तन्मय. तन्मय गाडी चालू करूया. चल बाबू. प्रकारे आपला गावचा परतीचा प्रवास तो सुरू झाला. पण आज फक्त कणकवलीपर्यंत आपला प्रवास असणार आहे. हां थोडं जीवावर येतं एकदम, पण 4 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. म्हणजे गोपुराचा बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. एवढी फुल चार्ज केली तरी पण आता 3% दाखवते मला. आणि 360 मी ऑन ठेवला आहे, पण मला जेवढी क्लिअरिटी पाहिजे तेवढी दिसत नाही त्याच्यामध्ये. काय सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही मला. आपलं आता काय बघत बसत नाही. 4 दिवस थांबलो, मस्त मजा आली. उष्णता तर आहे गावी. आंबे पण खाले मस्तपैकी, फणस खाला. आज आपण फक्त कणकवलीपर्यंत प्रवास. आज मुक्काम आपला आहे कणकवलीला साखरवाडीमध्ये. तर आजची रात्र तिकडे. उद्या आपण निघणार आहोत बॅक टू डोंबिवली. आता पावसाचं वातावरण होतं इकडे मध्ये 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 असं, पण आता तेवढं नाही. होय चल. बॅग बरोबर आहे ना? बॅगची चेन लागली आहे ना? नारळ घेतलं ते आबा चल. हो एकदम फ्रेश असतं.
मुंबई गोवा हायवे. पेट्रोल टॉपअप करावा लागेल. 2 दिवस आमच्या इकडे एवढा प्रॉब्लेम होता पेट्रोलचा ना, की हालत खराब झाली लोकांची. कुठेच पेट्रोल नव्हतं. पूर्ण कुडाळ तालुक्यात, मालवण तालुक्यात कुठेच पेट्रोल नाही. अचानक भयानक, काय माहीत नाही की स्टॉक संपला की म्हणजे आपल्या ते गाड्याच नाही आल्या पेट्रोलच्या. पण हालत खराब. एका पेट्रोल पंपावर डिझेल नाही किंवा पेट्रोल नाही. सगळ्या जे गाड्या आलेल्या बाहेरून सगळ्या एका जागेवर होत्या पूर्ण रात्रभर. कारण त्यांना चान्सच नव्हता. पुढे कुठे गेले तरी पेट्रोल पंप सगळे बंद. 5 वाजले. त्यामुळे हालत खराब झाली. मी म्हटलं मला आता म्हटलं झालं आता कुठे भेटणार. नशीब दुसऱ्या दिवशी मी कुडाळला गेलो. कुडाळला पेट्रोल होतं. सकाळी आलेलं 9 वाजता आलं पेट्रोल. त्यामुळे लोक आता घाबरली आहे. सगळ्यांनी पेट्रोल एक्स्ट्रा मस्तपैकी स्टॉक बनवून ठेवलं आपल्या घरी. कोणी बॉटल कॅन वगैरे भरून ठेवलेत. आज ॲक्च्युली काय आहे, आज आम्ही जाणार होतो, आज राहणारच होतो आम्ही इकडे. पण आमच्या सासूबाईंचा आहे 60वा वाढदिवस. तर म्हटलं आपण सेलिब्रेट करूया थोडं. म्हटलं एवढं आलो आहे योगायोगाने. आणि तारीख पण चांगली म्हणजे आपला दिवस पण तो भेटला आम्हाला त्यांच्या बड्डेचा. तर म्हटलं जाऊ आजची एक रात्र त्यांच्यासोबत. आणि मग तिकडून आपण उद्या सकाळी निघणार आहोत 7 वाजता. मंदार पण आम्हाला उद्या जॉईन होणारच आहे. तो पण आमच्यासोबतच येणार आहे उद्या. उद्या माझा विचार आहे 7 वाजता निघायचं आणि थोडंसं लवकर पोचायचं असा विचार आहे. किंवा मग कोल्हापूर साईडने. पण ॲक्च्युली मला ना जायचं होतं कोल्हापूरला, असं मटण खायला जायचं होतं. पण उद्या हे अंगारिका संकष्टी असल्यामुळे काहीच नाही. बेत सगळा आमचा कॅन्सल झाला तो. त्यामुळे मी मोस्टली मुंबई गोवा हायवेनेच जाईल किंवा मग कोस्टल रोड. पण कोस्टल रोडने गेलो ना लेट होतं खूप. बघू कसं काय ते पुढे. पहिला आज आपण कणकवलीला पोचू पहिलं. हवा ना माझी ओके आहे. पण आज काय झालं माहिती आहे, एवढी गाडी लोडेड आहे ना आज. फुल टँक सॅडल बॅगमध्ये ना जबरदस्त वेट आहे आज. कारण भरपूर काय काय भरलं आहे आज. खायचं बीचं सगळं आहे. कपडे आहेत. टॉप बॉक्समध्ये पण, टॉप बॉक्समध्ये सध्या खाली ठेवलं आहे. टॉप बॉक्समध्ये पॅन्ट माझे रायडिंग पॅन्ट दोघांचे पण आम्ही टॉप बॉक्समध्ये ठेवलेत सध्या. कारण मी म्हटलं नको घाली या, कणकवलीला तर जायचं आहे. कोण अच्छा पडला काय. कणकवलीला जायचं म्हटलं नको पॅन्ट वगैरे घालू. नंतर उद्या म्हटलं बघू. हा बघा हे इथे ना सांभाळावं लागतं. हे जे आपले गावातले असतात ना सगळे, हे सगळे असे क्रॉस करतात इथून. हे बघा. आणि इथेच ॲक्सिडेंट होतात खूप. पण आपण मुंबईवरून जे येतात ना 4 व्हीलर आले ते बघत नाही. आणि लांबून ॲक्च्युली कळत नाही की बाबा हा नक्की क्रॉस करतोय की नाही. त्यामुळे थोडं आपलं हे मुंबई गोवा हायवेला हे सांभाळावं लागतं. बाकी हायवे आपला तर एकदम म्हणजे कधी पण प्रवास करा, खूप सुंदर म्हणजे मजा येते. मला तर मजा येते खूप. चला अशा प्रकारे आपण कणकवलीला तर पोचलो बाबा. गंड नदीचा टन हा भारी आहे. नदीला पाणी आहे अजून. वा क्या बात आहे. नाही तर मेमध्ये थोडंसं सुकून जातं. स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली. आपल्याला आता घ्यायचं आहे केक पहिला. तर केक शॉपी कुठे बघावी लागेल. मला वाटतं मार्केटमध्ये आहे एक केक शॉपी. किती वाजता पोचलो. 5:22 बरोबर आपण कणकवलीला पोचलेलो आहोत. MH11. आपल्याला आता कुठे भेटेल केक. एक सुंदर असा केक घेतला पाहिजे. कोण आहे हा वाला ना. हां 7th हेवन. पुढे घेऊ. अरे बाबा हां बस. आता मला सगळा सॅडल बॅग वगैरे काढून सगळं मला वरती घेऊन जावं लागणार. प्लस उद्या परत ते लोड करावं लागणार मला बाईकवरती. कारण पार्किंग सेफ आहे पण खाली ठेवू शकत नाही सॅडल बॅग. आणि टॉप बॉक्स एक ठीक आहे पण सॅडल बॅग तर ठेवू शकत नाही. त्यामुळे ते बॅग तर काढावेच लागणार मला. बॉक्स पण काढावं लागेल कारण बॉक्समध्ये काही सामान ठेवायचं आहे. त्यामुळे बॉक्स पण काढावं लागेल. आता आपली बाईक कुठे लावूया. इकडे लावूया अशी आरामात रिलॅक्समध्ये उभे राहील. इकडे काही प्रॉब्लेम नाही. बस 2 ट्रिप मारावे लागले. 2 ट्रिप. ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे पॅनियल बॉक्स. पॅनियल बॉक्स पाहिजे.
हे असे कंटाळा काढावा लागतो हा बघा. हाय का खोल. हे सेम परत उद्या सकाळी करावं लागणार मला. एक एक घे. केक कुठे आहे? केक फ्रीजमध्ये आहे ना. हो तर हे घे ना. केक घे ना. हां मग लवकर मी आता किती अजून हां. हे इकडे ठेव. केक समोर ठेव. तिला बसू दे. तू बाकी आपण करू. कुठला राहू दे ना. ठीक आहे. ठेव. तेल लावलं. तेल लावलं. थोडासा लावा. जर असो हा शास्त्रा. टिकलीच्या खालीच लावा. हा. एक्सस्टावी. अगं जीप पुढे काढ. जीप पुढे काढू शकते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. त्या बाजूला उभा राहा. तुम्ही भरवा ना. थंड आहे. थोडासा घ्या. अरे थंड नाही ते. थोडा जास्त पण गोड नाही. आता काय एवढ्यात नको कापू. नंतर जेवल्यानंतर कापू.